गीतेश राऊत जे आहेत ते विजयी झालेले आहेत। तर शिंदे गटाचे राजेश नाईक पराभूत झालेत। प्रभाग क्रमांक 62 मधून देखील ठाकरे गट विजयी झाल्याचं समोर येतंय। प्रभाग क्रमांक 89 मधून ठाकरे गटाचे गीतेश राऊत विजयी झालेत, तर शिंदे गटाचे राजेश नाईक हे पराभूत झालेत आणि 62 या प्रभागातून देखील ठाकरे गट विजयी आहे। आता मुंबईच्या आकडेवारीवर आपण पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत। तर आपण पाहताय की भाजप आणि शिंदे 129च्या आकड्यापर्यंत पोहोचलेली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 2, तर ठाकरे बंधू 72 आणि काँग्रेस आणि वंचितची 15 जागांवरती इथं आपल्याला संपूर्ण कामगिरी बघायला मिळते। मुंबईतले हे संपूर्ण चित्र आपण बघतोय। भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। तर कल्याणमधले अपडेट आपण आता बघूयात। भाजप आणि शिवसेना शिंदे गट असे 46-28 इतक्या जागा त्यांना मिळालेल्या आहेत। ठाकरेंची शिवसेना 2 आणि मनसे 4, म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंची युती या ठिकाणी काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेमधलं चित्र आपण पाहताय। या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना 5, मनसे 1 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 7। तर काँग्रेसला ठाण्यामध्ये अवघ्या 2 जागा मिळाल्याचं आपण बघू शकतो। पनवेलमधून मोठी अपडेट आहे। भाजपचा महापौर होणार। एकूण 78 पैकी 46 जागा या ठिकाणी भाजप विजयी झालेला आहे। पनवेलमधील संपूर्ण चित्र आपण बघतोय। मुंबईमध्ये देखील भाजप आघाडीचा पक्ष ठरला, तर तिकडे आता पनवेलमध्ये भाजपचाच महापौर होणार आहे। शेकापला आणि मवियाला 10, तर शेकापला 15 जागा पनवेलमध्ये मिळालेल्याचं समोर येत आहे। पनवेलमध्ये जर आपण पाहिलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि शेकाप, महाविकास आघाडी आणि शेकाप यांची युती पनवेलमध्ये पाहायला मिळत होती। त्या ठिकाणी नेमकं काय होणार, कारण पनवेल महानगरपालिका ही मागच्या वेळेला सुद्धा भाजपच्याच ताब्यात होती आणि यंदा सुद्धा भाजप या ठिकाणी सत्ता स्थापन करत असताना पाहतोय। आणि पुणे महानगरपालिकेमधली आकडेवारी जी आपण या ठिकाणी माफ करा, ठाणे महानगरपालिकेमधली आकडेवारी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। ठाणे जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला। नाशिकमधले अपडेट आपण या ठिकाणी पाहताय। भाजप 64, शिंदेची शिवसेना 41 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर। तर शिवसेना ठाकरे गट 9, मनसे 1, काँग्रेस 3 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिकमध्ये देखील खातं उघडता आलेलं नाहीये। कोल्हापुरातले हे अपडेट्स आपण बघतोय। भाजप 27, शिवसेना शिंदे गट 14, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला अवघ्या 3 जागा, काँग्रेसला 28 आणि शिवसेना ठाकरे गटाला अवघी 1 जागा या ठिकाणी काबीज करता आलेली आहे। कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी 4 आघाड्या, त्या ठिकाणी महायुती आणि राज्यामधल्या साऱ्या मोठ्या महापालिकेमध्ये भाजप सत्तेच्या जवळ पोहोचली आहे। मुंबई, पनवेल, नवी मुंबई, पुण्यासह पिंपरीमध्ये भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करतेय। 25 वर्षानंतर खरं तर भाजपनं मुंबईतला गड या ठिकाणी ठाकरेंचा ओढून घेतलेला आहे आणि राज्यातल्या सगळ्या मोठ्या महापालिकांमध्ये भाजप सत्तेच्या जवळ आहे। मुंबई, पनवेल, नवी मुंबई, पुणेसह पिंपरीमध्ये देखील भाजपच आघाडीवर आहे। मुंबईमधला आकडा आपण या ठिकाणी पाहताय। भाजप आणि शिंदे 129 जागांच्या जवळ पोहोचली।